અમે આપતા નહીં ને તો મેં પૂછ્યું મેં કે ના મળે એવી રીતના બધો ડેટા કોઈને ના મળે તમારી કોલેજમાં આપીએ. नमस्कार. नमस्कार. श्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या द्वितीय नामविस्तार दिनानिमित्त आयोजित आजच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं विद्यापीठाच्या वतीने मी जनसंपर्क अधिकारी या नात्याने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी पाटील सर, ज्यांचे आज आपण ऑनलाईन व्याख्यान या ठिकाणी ऐकणार आहोत, असे गुजरातमधील सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगरचे कुलगुरू माननीय प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सर, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी माहुलीकर सर, प्रभारी कुलसचिव प्राध्यापक बी पवार सर, तसेच ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेणारे विविध प्राधिकरणाचे सर्व सन्माननीय सदस्य, माननीय प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी बंधूंनो, मी प्रारंभी सगळ्यांना अशी विनंती करतो की कृपया व्यतिरिक्त सर्वांनी आपले मायक्रोफोन बंद करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना एकत्र येणे शक्य नसल्यामुळे हा नामविस्तार दिन आपण ऑनलाईन पद्धतीने साजरा करीत आहोत. कोरोना नंतरच्या काळातील सगळं जग बदलत चाललेलं आहे असं आपण समजतो आहोत. याशिवाय नुकतंच शिक्षण विषयक धोरण देखील जाहीर झालेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. मी विद्यापीठाच्या वतीने माननीय शिरीष कुलकर्णी सर यांचे प्रारंभीच आभार मानतो की त्यांनी विद्यापीठाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. प्राध्यापक शिरीष 2016 पासून सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. याच विद्यापीठातून त्यांनी एमफिल, LLB आणि PhD ची पदवी प्राप्त केलेली आहे. कॉमर्स, अकाउंटिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, टॅक्सेशन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. 35 वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अध्यापन केलेल्या कुलकर्णी सरांना 20 वर्षापासून संशोधनाचा अनुभव आहे. 8 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD पदवी प्राप्त केलेली असून 4 विद्यार्थी सध्या PhD पूर्ण करीत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये 75 पेक्षा अधिक शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले असून 8 पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत. अकाउंटिंग, फायनान्स आणि टॅक्सेशन या क्षेत्रात रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. गुजरात शाखेच्या इंडियन अकाउंटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रभारी संचालक म्हणून महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा येथे त्यांनी काम पाहिलेलं आहे. गुजरात मधल्या वित्त विषयक विविध समित्यांवर तज्ज्ञ म्हणून प्राध्यापक कुलकर्णी सरांनी काम पाहिलेलं आहे. शिक्षण क्षेत्रातील एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून ख्याती असलेले प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सर आपल्याशी ऑनलाईन व्याख्यान संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मी प्रभारी कुलसचिव प्राध्यापक बी पवार सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करून विद्यापीठाच्या विकासाचा आढावा मांडावा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक शिरीष कुलकर्णी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी पाटील सर, कुलगुरू प्राध्यापक पी माहुलीकर, माननीय राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय दिलीप दादा पाटील, सर्व माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, माननीय अधिष्ठाता, माननीय अधिसभा सदस्य, माननीय विद्या परिषद सदस्य, माननीय प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सहकारी आणि शिक्षक, अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनींनो, आपणास माहितीच आहे की 2 वर्षापूर्वी म्हणजे 11 ऑगस्ट 2018 रोजी विद्यापीठाचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा झाला. त्यामुळे आज आपण नामविस्तार दिन साजरा करीत आहोत. 4 दिवसांनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा 30वा वर्धापन दिन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही कार्यक्रम साजरे करीत असताना काही मर्यादा निश्चितच आहेत. सर्वांना एकत्रित प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही. त्यामुळेच आपण आज हा नामविस्तार दिनानिमित्त प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सर यांचे ऑनलाईन व्याख्यान ठेवलेले आहे. आजच्या या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा मी या निमित्ताने मांडू इच्छितो. 15 ऑगस्ट 1990 रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे 3 जिल्हे आहेत.
जवळपास 225 प्लस महाविद्यालये तसेच परिसंस्था या विद्यापीठाशी संलग्नित आहेत. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अधिक आहे. तरी देखील या विद्यापीठाने गेल्या 30 वर्षाच्या वाटचालीत अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात आपले वेगळेपण कायम ठेवलेले आहे. गेल्या वर्षभराचा आढावा घेत असताना प्रारंभी उल्लेख करावा लागेल तो म्हणजे सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट प्रकल्पाचा. मुंबईच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने नंदुरबार येथील आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी हा महत्वाकांक्षी सिलेज प्रकल्प विद्यापीठामार्फत राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 100 गावांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्याने काही विकासाची कामे राबवली जाणार आहेत. डिसेंबर महिन्यात त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक जे.बी. जोशी सर आणि त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन आदिवासी क्षेत्रातील समस्या जाणून घेतल्या. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या उद्योजकता वाव मिळावा यासाठी विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर सुरू केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात विद्यापीठाने 2 दिवसीय त्रिवेणी व्यवसाय शिखर परिषद आयोजित केली. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक व्यावसायिक यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला. विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे अधिक सखोल संशोधन व्हावे तसेच लेवाबोली समाज संस्कृती यांचा अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे यासाठी बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाने देखील या केंद्रासाठी पदनिर्मिती आणि आर्थिक तरतूद मंजूर केलेली आहे. गेल्या वर्षापासून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या साहित्य प्रतिभेला अधिक वाव मिळावा आणि त्यांच्याकडून दर्जेदार साहित्य निर्मिती व्हावी यासाठी विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचा प्रघात सुरू केला आहे. अशा प्रकारचे विद्यार्थी साहित्य संमेलन घेणारे हे कदाचित महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ असावं. गेल्या वर्षी या संमेलनात 150 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलांना देखील वाव मिळावा यासाठी गेल्या वर्षापासून दिव्यांग विद्यार्थी कला महोत्सव विद्यापीठाने सुरू केला. धुळे येथे हा पहिला दिव्यांग विद्यार्थी कला महोत्सव साजरा झाला. असा महोत्सव घेणारे हे पहिलेच विद्यापीठ असावे. विद्यापीठाने गत वर्षापासून जिल्हा युवक महोत्सवांऐवजी पुन्हा केंद्रीय पातळीवरील युवक महोत्सव सुरू केला जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन शक्य होईल. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संशोधनाला चालना मिळावी यासाठी कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना विद्यापीठाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत संलग्नित महाविद्यालये आणि प्रशाळांमधील प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी यांना संशोधनासाठी आर्थिक मदत दिली जाते. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयांमध्ये BSc प्रथम वर्षात शिकणाऱ्या जवळजवळ 50 विद्यार्थ्यांची निवड करून विद्यापीठात संशोधन कार्यशाळा गेल्या 3 वर्षापासून आयोजित केली जाते. या कार्यशाळातून राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन ह्या विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जाते. विद्यापीठात राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान म्हणजेच रुसा अंतर्गत समावेशी शिक्षण संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या केंद्राद्वारे सातत्याने उपक्रम राबवले जातात. प्लस योजनेअंतर्गत विद्यापीठात क्षमता विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत गेल्या वर्षी प्राध्यापकांच्या अध्ययन क्षमतांचा अधिक विकास व्हावा यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. विद्यापीठाने परीक्षेत अधिक पारदर्शीपणा असावा या दृष्टिकोनातून विद्यापीठ प्रशाळांमध्ये ओपन डे हा प्रयोग सुरू केला. यामध्ये प्रशाळातील विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी तपासलेल्या त्यांच्या निकालाच्या दिवशी त्यांच्या हातात देऊन अंकांचं निरसन केले जाते. या अनोख्या प्रयोगामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झालेले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 976 परीक्षांपैकी 886 परीक्षांचे निकाल म्हणजेच 90.78 परीक्षांचे निकाल हे नियमानुसार 3 दिवसांच्या आत लावण्यात आलेले आहेत आणि उर्वरित 90 परीक्षांचे निकाल हे देखील 45 दिवसाच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश प्राप्त झाले आहे. विद्यापीठाने
मुदतीच्या आत निकाल जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे. कौशल्य विकसन आणि रोजगाराभिमुख नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने गेल्या वर्षभरात सुरू केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोलियम रिफायनिंग अँड पेट्रोकेमिकल्स, सायबर सिक्युरिटी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड रिमोट सेन्सिंग, MS SQL and PowerPoint, Python programming, image manipulation using open source and localized software, biofertilizer production technology, medicinal plants cultivation आणि न्यूट्रिशन अँड डायटिक्स अशा काही अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्या वर्षी खानदेशातील ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठाने माननीय कुलगुरूंच्या पुढाकाराने आणि माननीय व्यवस्थापन परिषदेच्या पुढाकाराने सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. निर्णयामुळे जवळपास 2.25 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. यावर्षी देखील विद्यापीठाने शुल्क वाढीचा निर्णय कोरोनाची परिस्थिती स्थगित केलेला आहे. एवढेच नव्हे तर नव्या शैक्षणिक वर्षात जी ऑनलाईन विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना सरासरी 6% देण्यात आले आहे. पासून उद्भवलेली COVID-19 विषाणूजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील कामकाज काही प्रमाणात ठप्प झाले असले तरी या काळात विद्यापीठाने विविध स्तरावर टेक्नॉलॉजी वापरून काम सुरू ठेवलेले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी 3ही जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात दिला. याशिवाय जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले. विद्यापीठाने या काळात दैनंदिन कामकाजाबाबत घ्यावयाची दक्षता आणि उपाययोजना याबाबतची मार्गदर्शक पुस्तिका देखील प्रकाशित केलेली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यापीठाने COVID-19 ची परिस्थिती विचारात घेता शिक्षक आणि शिक्षकेतर विभागांसाठी सॅनिटायझर, फूड ऑपरेटर मशीन खरेदी केले असून विद्यापीठातील केमिकल सायन्सेस विभागाकडून कच्चा माल खरेदी करून सॅनिटायझर तयार केले जात आहे. विद्यापीठातील शिक्षक व कर्मचारी निधीतून मास्क, हँड ग्लोव्स, फेस शील्डचे वाटप करण्यात आलेले आहे. याशिवाय विद्यापीठाने डिजिटल इन्फ्रारेड थर्मामीटर, ऑक्सिमीटर यांची व्यवस्था देखील विविध विभागांमध्ये करून दिलेली आहे. मार्च महिन्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे LMS विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची व्याख्याने व्हिडिओद्वारे तसेच प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यापीठाने परीक्षेच्या संदर्भात विद्या परिषद, परीक्षा मंडळ, प्राचार्य, अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय व्यवस्थापन परिषदेचे सभा ऑनलाईन घेऊन त्यांची संदर्भात मते जाणून घेतलेली आहेत. अंतिम वर्ष वगळता इतर सर्व परीक्षांचे निकाल ऑनलाईन द्वारे जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून जवळजवळ 60% वर निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. शैक्षणिक वर्ष 2021 साठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार प्रथम वर्ष वगळून इतर वर्षांचे वर्ग हे 1 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यात आलेले आहेत. याशिवाय शिकवण्याचे काम ऑनलाईन करण्याच्या हेतूने माननीय प्राध्यापक PP पाटील सर कुलगुरू महोदय यांनी ई उत्तम विद्या @KBCNMU या नावाची समिती स्थापन केली आणि या सर्व अधिष्ठाता आणि अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांशी जून महिन्यात ऑनलाईन सभा घेऊन चर्चा केली. त्या वर्गाच्या अभ्यासक्रमांची स्वयं व NPTEL बरोबर मॅपिंग करून इतर विषयांची कमीत कमी 20% अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवण्यासंदर्भात त्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी आपापल्या सभा घेऊन आपला अहवाल तयार करून अधिष्ठात्यांकडे तो द्यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी 2 ते 3 सभा घेऊन अहवाल सादर केला आणि ह्या अहवालाचा समितीने अभ्यास करून माननीय कुलगुरू महोदयांच्या डायरेक्शन नुसार विविध विद्याशाखांच्या ऑनलाईन सभा घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात कोविडच्या परिस्थितीमुळे ऑनलाईन शिकवावे असे जाहीर केले. महाविद्यालयातील प्राध्यापकांना ऑनलाईन शिकवण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे असल्यामुळे ई उत्तम विद्या @KBCNMU समिती मार्फत माननीय कुलगुरू महोदयांच्या डायरेक्शन नुसार 20 ते 21 जुलै दरम्यान सर्व विद्याशाखांच्या जवळजवळ 3500 प्राध्यापकांना ऑनलाईन शिकवण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्याप्रमाणे विद्यापीठ प्रशाळा आणि महाविद्यालयांमध्ये 1 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन वर्ग सुरू झालेले आहेत. विद्यापीठाच्या या सर्व विकासाच्या कामात विद्यापीठ प्राधिकरणाच्या सर्व सदस्यांचे, संस्था चालक, प्राचार्य यांचे कायम सहकार्य मिळत आलेले आहे.
त्याचप्रमाणे आमच्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सर्व सदस्यांचं देखील सहकार्य मिळत आहे. कोरोनाच्या या संकटातून आपण सगळेजण लवकरच बाहेर पडून पुन्हा शैक्षणिक विकासाच्या वाटचालीसाठी सिद्ध होऊ असा आशावाद व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपण करीत आहोत. चॅटबॉक्स मध्ये या युट्यूबची लिंक देण्यात आलेली आहे. या प्रास्ताविकानंतर कुलगुरू प्राध्यापक पी माहुलीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तुमचा माईक म्यूट आहे सर, माईक ऑन करा. माईक म्यूट आहे. हॅलो. हा, ऐकू येते सर, बोला सर, ऐकू येते. नमस्कार. अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. माझे माय सरस्वती आले शिकवती बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. मन वाढाय वाढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. अशा सरळ सोप्या स्थानिक भाषेतील या काव्यरचना ज्या अशिक्षित स्त्रीनं रचल्या आणि आपल्या माणसाबद्दल, निसर्गाबद्दल आणि थोडक्यात आपल्या सर्व या जीवनाबद्दल ज्या एका अशिक्षित स्त्रीनं आपल्याला थोडक्यात आपल्या सगळ्या जीवनाचं सार सांगितलं, अशा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव आपल्या विद्यापीठाला 11 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र शासन आणि त्यावेळेचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनानं आपल्या विद्यापीठाचं हे नामविस्तार केला. आज बरोबर 2 वर्ष होत आहेत. त्या निमित्तानं आज आपला हा दुसरा नामविस्तार कार्यक्रम. या कार्यक्रमानिमित्त आज उपस्थित आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक पी पाटील सर, आज आपण ज्यांना व्याख्याते म्हणून निमंत्रित केलेलं आहे असं सरदार पटेल विद्यापीठाचे विद्यापीठ वल्लभ विद्यानगर गुजरात या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू महोदय प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सर, आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक बी पवार, सर्व पदाधिकारी, अधिष्ठाता, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय दिलीप दादा पाटील, सर्व इतर व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र आणि आपल्या विद्यापीठाशी निगडीत सर्व समाजातील बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं या दुसऱ्या वर्धापन दिना नामविस्तार कार्यक्रमासाठी आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय पी पाटील सर यांच्या वतीनं आणि विद्यापीठाच्या मी सर्वांचं स्वागत करतो. नुकताच कुलसचिवांनी आपल्या विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्यावेळी हे नामविस्तार झाला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या विद्यापीठामध्ये अतिशय भव्य दिव्य त्याचा कार्यक्रमही आपण घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये अनेक आपले प्रस्तावही दिलेले होते, त्याची घोषणाही झाली होती. त्या अनुषंगाने जेवढे प्रस्ताव दिले त्यातला जो महत्वाचा प्रस्ताव होता, जे कवयित्री बहिणाबाई चौधरींचं आपल्या विद्यापीठाला नाव दिलं, तो प्रस्ताव शासनानं त्वरित मंजूर केला आणि आपल्या विद्यापीठांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्यासन व संशोधन केंद्र आपल्या विद्यापीठाशी मंजूर केलं. त्या केंद्रांतर्गत आपल्याला 2 प्राध्यापक पदा मंजूर केली. जवळजवळ पहिल्या वर्षासाठी 7 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. ही त्यातली एक चांगली आपल्यासाठी उपलब्धी होती. आणि नुकताच कुलसचिवांनी आपल्या आढाव्यामध्ये जे सांगितलं, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर यांच्याकडून 14 कोटी आदिवासी विभागात शिलेज प्रोजेक्ट मंजूर झाला. हा प्रोजेक्ट आपल्या कुलगुरू महोदयांचे एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल. त्यांनी त्यासाठी अतिशय चांगला पाठपुरावा केला आणि आपल्याला त्यासाठी 14 कोटी रुपये मिळालेले आहेत. आणि महाराष्ट्रामधील एकमेव आपलं विद्यापीठ आहे की हा प्रोजेक्ट आपल्यासाठी मिळालेला आहे. असा हा ड्रीम प्रोजेक्ट आपल्या कुलगुरू महोदयासाठी आहे आणि आपल्यासाठी सुद्धा आहे. त्या प्रोजेक्टचे काम प्रगतीपथावर आहे.
मागच्या 2-3 वर्षामधला जर प्रगती घेतली तर रुसा अंतर्गत आपल्याला 15 कोटी रुपये मिळाले होते. त्या 15 कोटी मधून आपण दिव्यांगासाठी अतिशय चांगलं सुविधा उपलब्ध असलेलं एक इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सेंटर आपण एस्टॅब्लिश केलं आणि अतिशय प्रभावीपणे त्याचं काम चालतं. नंतर त्याच रुसा अंतर्गत आपण 1 कोटी रुपये मधून संपूर्ण विद्यापीठाचा परिसर वायफाय केलेला आहे. त्यामुळं आपल्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये कोणत्याही इमारतीमध्ये परिसरामध्ये कुठेही आपल्याला ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. तो एक महत्वाची उपलब्धी आपल्यासाठी मागील 2 वर्षामधली आहे. तसेच रुसाच्याच अनुदानातून आपल्या परिसरामध्ये ते मुलींच्या वसतिगृहाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी रुसाकडून आपल्याला फक्त 5,70,00,000 रुपये मिळाले. पण माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या मुलींचं जे 150 मुलींचं वसतिगृह होतं ते वाढवून जवळजवळ आपण आता ती 213 मुलींच्या साठीची सुविधा उपलब्ध करून देतो. आणि त्यासाठी विद्यापीठान जवळजवळ त्यामध्ये 5.5 ते 6 कोटी विद्यापीठ फंडातून टाकून जवळजवळ 11 कोटीचा हा मोठा मुलींना अतिशय चांगल्या सुविधायुक्त असं हे वसतिगृह निर्माण होत आहे. तसेच केमिकल सायन्सचे बिल्डिंग सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. रुसाने 1 कोटी दिले होते. विद्यापीठाने जवळजवळ त्यामध्ये 2 कोटी रुपये घातलेले आहेत आणि त्याचंही काम अंतिम टप्प्यात आहे. आणि रुसाच्या अनुदानातून ग्रंथालयासाठी सुद्धा 1 कोटी रुपयाचे आपण सगळं ग्रंथ साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मुलींचा जिमखाना सुद्धा रुसाच्या अनुदानातून आपण ते सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता नुकताच केंद्र शासनानं माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 म्हणजे आता 2020 मध्ये सादर केलं. आणि रुसाच्या गाईडलाईन आणि UGCच्या गाईडलाईन यानुसार जो मगाशी कुलसचिव महोदयाने उल्लेख केला की कॅपॅसिटी बिल्डिंग सेंटर याला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. तर विद्यापीठातले महाविद्यालयातले जे शिक्षक आहेत त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठीची एक महत्वाचा मुद्दा ह्या सर्व शैक्षणिक धोरणामध्ये आलेला आहे आणि रुसाच्या गाईडलाईन मध्ये सुद्धा आलेला आहे. ऑलरेडी आपण विद्यापीठाने इरॅस्मस प्लस कॅप्शिन या कॉन्सोर्शियम अंतर्गत कॅपॅसिटी बिल्डिंग सेंटरची स्थापना पण केलेली आहे. त्यासाठी माननीय कुलगुरू महोदयांनी मागच्या 2 वर्षापूर्वीच विद्यापीठाच्या फंडातून 1 कोटी रुपयाची त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे शासनाचं धोरण वगैरे आता आलं पण विद्यापीठानं 2 वर्षापूर्वीच आपण कॅपॅसिटी बिल्डिंग सेंटरची उभारणी केलेली आहे आणि त्याचं कामही चालू आहे. आता ह्या कॅपॅसिटी बिल्डिंग सेंटरचं विस्तारित रूप करण्यासाठी आपण महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी असं एक सब सेंटर उभा करण्यासाठी रुसाकडं आता 6 कोटी रुपयाचा प्रस्ताव माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाने आपण पाठवलेला आहे. त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग ट्रेनिंग प्रोग्राम आणि कॅपॅसिटी बिल्डिंग सेंटर ह्या 2 सुविधा आपण त्यामध्ये एस्टॅब्लिश करत आहोत. नंतर रुसामध्ये आपण ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटरची सुद्धा एक अतिशय चांगलं सेंटर उभा केलेलं आहे आणि अतिशय चांगलं कार्यरत. तसंच प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम या अंतर्गत विद्यापीठाच्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे डिजिटल क्लासरूम आणि नंदुरबार येथे कम्युनिटी कॉलेज, कम्युनिटी सेंटर, अल्पसंख्याक मुलांच्यासाठी वसतिगृह यामार्फत काही निधी मिळावा म्हणून आपण हा प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत जवळजवळ रुपये 23 कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहितच आहे 2020चं स्वागत कोरोनाने केलेलं आहे. सगळं जग कोरोनामुळे आज त्रस्त आहे. आपण मोठ्या संकटाला सर्व जग आपण तोंड देत आहोत. त्यावेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 11 मार्च 2020 ला कोविड-19 हा वैश्विक महामारी म्हणून रोगराई डिक्लेअर केली. त्या अनुषंगाने भारतामध्ये
आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी 23 मार्च 20 ला एक निर्णय लॉकडाऊनचा घेतला आणि ते लॉकडाऊन झाल्यानंतर आपलं सर्व शैक्षणिक काम पूर्णपणे थांबलं. ज्यावेळी शैक्षणिक काम थांबलं त्यावेळी आपण ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सर्व मॉड्यूल्स वापरून आपलं टीचिंग लर्निंगचं प्रोसेसचं काम कंटिन्यू केलं. फक्त परीक्षाचं काम बाकी राहिलेलं आहे, तेही आपण त्याविषयी विचार करत आहोत. पण ऑनलाईन ऑलरेडी विद्यापीठामध्ये आपण ऑनलाईन कोविड यायच्या अगोदर सुद्धा आपण ऑनलाईन लेक्चर वगैरे घेत होतो आणि आता कंपल्सरी सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये 1 ऑगस्ट पासून नुकतंच कुलसचिव आणि त्याबद्दल आपल्याला विदित केलेच आहे की सर्व प्रक्रिया ऑनलाईन टीचिंग लर्निंगची सुरू झालेली आहे आणि अतिशय यशस्वीपणे आपण विद्यार्थ्यांच्या सॅटिस्फॅक्शन पर्यंत आपण ती प्रोसेस राबवतो. दुसरं महत्वाचं, ज्यावेळी ऑनलाईन प्रक्रिया सगळ्या बाबतीत सुरू झाली त्यावेळी आपण PhD ची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात राबवत आहोत. यामध्ये आता मला ते 26 जुलै पासून आपण ऑनलाईन PhD च्या व्हायवा आणि प्री सबमिशन व्हायवा सुद्धा परमिशन दिली आणि एका या 1.25 महिन्यामध्ये एकूण फायनल व्हायवा सर्व विषयाच्या मिळून 60 झालेले आहेत आणि प्री व्हायवा जवळजवळ 25-30 व्हायवा झालेले आहेत. म्हणजे आपण पूर्णपणे आता ऑनलाईन प्रक्रिया यशस्वीपणे सगळ्या गोष्टीसाठी विद्यापीठ राबवत आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे. आणि आता अजून एक गोष्ट संशोधन विभागांतर्गत जी लॉकडाऊनमुळे पेंडिंग होती की गाईड अलोकेशन विद्यार्थ्यांसाठी, ते आपण 14 ऑगस्टला विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गाईड अलोकेशन प्रोसेस सुरू करत आहोत. 14 ऑगस्टला आपण त्याची नोटीस वेबसाईटला देत आहोत आणि 14 ऑगस्ट पासून 7 सप्टेंबर पर्यंत आपण ही पूर्ण प्रक्रिया राबवत आहोत. थोडक्यात विद्यापीठ कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना आदरणीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया अतिशय व्यवस्थितपणे राबवित आहे आणि आपल्याला नेहमीच प्राधान्य हा विद्यार्थ्यासाठी राहिला आहे आणि विद्यार्थ्यासाठी सगळ्या ज्या सुविधा असतील त्या सुविधा करण्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील असतो आणि त्यामुळं आपलं विद्यापीठ कुठेही न थांबता सतत कार्यरत राहिलं आणि आपला आलेख उंचावत राहिलेला आहे. तर हा थोडक्यात मी मागील 2 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठाचं जे वाटचाल आहे, अनुदान आणि रुसा वगैरे इथे आलेले अनुदान पुढील काय वाटचाल आहे त्याविषयी मी थोडक्यात विशद केलं. निश्चितपणे आज आपलं विद्यापीठ 30 वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे, तो पूर्ण करतोय बहुतेक आणि त्यानुसार आणि नामविस्तारानंतर हे 2रं वर्ष आहे. निश्चितपणे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव विद्यापीठाला अतिशय समर्पक ठरेल असंच विद्यापीठाची वाटचाल होईल आणि विशेष करून विद्यार्थ्यासाठी ते अतिशय आदर्श असेल. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं झालं तर नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं देव माले कै, माझ्या दारी नको येऊ. विद्यार्थ्यांसाठी विशेष करून ही ओळी फार महत्वाची आहे की आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे. उगीच काही कुठेही नको त्या गोष्टीच्या मागे लागता आपलं ध्येय निश्चित करावं. आणि दुसऱ्या एका कवितेमध्ये बहिणाबाईने सांगितलेलं आहे जो सुगरणीचा खोपा आहे, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला, त्याचा शेवट फार चांगला केलेला आहे. इवलीशी चोच इवलीशी दात, तेच ओट तेच दात, तुला देवाने दिलेले 2 हात धाबू, तुला एवढं दिलं असताना तू हातबल होऊ नकोस. हे विद्यार्थ्यांसाठी चांगलं मार्गदर्शनही त्यांच्या कवितेतून आहे. थोडक्यात ज्या स्त्रीनं आपल्याला जीवनाविषयी सगळं मार्गदर्शन केलं अशा थोर कवयित्रीचं आपल्या विद्यापीठाला नाव दिलं, त्याचा हा आज 2रा नामविस्तार कार्यक्रम आहे. निश्चितपणे पुढील सर्व वर्षामध्ये जे कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव आहे, आपल्या विद्यापीठाचं नाव असंच उंच उंच कवितेतल्या झोक्याप्रमाणे वर जाईल असं मला ठाम विश्वास वाटतो. आणि या 2 शब्दाबरोबर माझं हे 2 अहवाल संपवतो आणि पुढील कार्यक्रमासाठी सूत्र आपले PRO श्री सुनील पाटील यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजचे वक्ते सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू माननीय
प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर आपल्याशी संवाद साधावा. माननीय कुलकर्णी सर. हा, उपस्थित महानुभाव आणि सहभागी, माझ्यासाठी एक गर्वाचा प्रसंग आहे. मी मूळ जळगाव जिल्ह्यातला, जळगावातल्या भगीरथ हायस्कूल आणि लाना सार्वजनिक शाळेमध्ये शिकलो आणि त्याच्यानंतर मुळजी जेठा कॉलेजमध्ये मी शिकत होतो. त्यानंतर मी गुजरातमध्ये आलो. पण जे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हे जे आधीचं नाव होतं ते नाव बदललं गेलं. 11 ऑगस्ट हा बहिणाबाई चौधरींचा जन्मदिवस आहे. 1880 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि तोही जळगाव जिल्ह्यातल्या खानदेश आपण त्याला म्हणतो आधी, आणि आसोद नावाच्या गावचा आहे त्यांचा जन्म. 3 बहिणी 3 भाऊ अशा त्या होत्या. त्यांना 13व्या वर्षी लग्न झालं 1893 मध्ये. पण लग्न जीवन काही फार जास्ती चाललं नाही. 17 वर्षामध्ये त्यांच्या पतीचं अवसान झालं आणि त्या विधवा झाल्या 1910 मध्ये. आर्थिक स्थिती पण खूप नाजूक होती, सामाजिक स्थिती पण काही ठीक नव्हती आणि त्यातनं त्यांनी स्वतःचं जीवन पुढे केलं. त्यांना 2 मुलं होती. एकाचं नाव होतं मधुसूदन आणि दुसऱ्याचं नाव होतं सोपानदेव. आपण त्यांना कवयत्री म्हणतो, पण त्यांना स्वतःला माहिती होतं की मी कवयत्री आहे, किंवा त्यांना याची कल्पना पण नव्हती की मी कविता करते. खरं त्यांच्यासाठी तर अगदी छोटासा विषय होता, गाणी म्हणायची आणि त्या तोंडी गाणी म्हणायची. म्हणजे कुठे लिहिलं गेलंय त्याचं शक्यच नाही, कारण की त्या अशिक्षित होत्या. आणि अशा एक अशिक्षित स्त्री ज्यावेळेला तोंडातनं गाणे म्हणते, स्वस्फूर्त विचारांची गाणी त्या म्हणत होत्या. त्याच्यामध्ये पण एक खानदेशी भाषा आणि दुसरी वऱ्हाडी भाषा अशा प्रकारच्या भाषेमध्ये त्यांची गाणी असायची. आणि शब्द कविता न म्हणता त्याला गाणी म्हणणं हे जास्त योग्य आहे. त्या गाणी म्हणताना सुद्धा त्यांचा जो सोपानदेव नावाचा मुलगा होता तो त्यांना एखाद्या गोष्टी वाचून सांगायचा. आणि त्या सत्यवानची गोष्टी, सावित्रीची गोष्ट ती वाचून दाखवली आणि त्याच्यानंतर त्याच्या आधारावर सकाळपर्यंत एक नवीन गाणं तयार व्हायचं आणि ते गाणं हे सोपानदेव ऐकायचे आणि ते गाणं ते लिहून घ्यायचे. त्यांच्या गाण्यामध्ये खूप सखोल विचार असायचा. आपण म्हणतो ना की आता साहेबांनी आता म्हटलंच होतं की आधी हाताला चटके मग मियते भागर. म्हणजे आधी जर तुम्ही प्रयत्न केले ना, आधी जर तुम्ही मेहनत केली ना, आधी तुम्ही काम केलं ना, तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल. काम केल्याशिवाय तुम्हाला मोबदला मिळणार नाही. अशा या छोट्याशा वाक्यातनं, छोट्याशा या गाण्यामधनं एक उपदेश सुद्धा दिला जातो. कितीतरी गोष्टींमध्ये त्यांच्या गाण्यामध्ये एक सारांश असतो. संपूर्ण गोष्टीचा सारांश छोट्याशा याच्यामध्ये दिला जातो. खूप सगळ्या आयकॉनिक गाणी आहेत त्यांची. कल्पना करा, वास्तविकता त्या कल्पनांनी दाखवायच्या. एका खेड्यागावातली परिस्थिती आणि शेतीच्या कल्पना अशा त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला दिसायच्या. अशिक्षित असून सुद्धा इतकं सगळं सखोल विचार, सारांश विचार, आयकॉनिक विचार, वास्तविकतांची कल्पना एक अशिक्षित महिला करू शकते. त्याचंच एक आपल्याला खूप सगळं आश्चर्य. म्हणून एक गर्व आहे की आपली उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं नाव हे बहिणाबाई चौधरींचं नाव दिलं गेलं. ते खूप यथायोग्य आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता ह्यामध्ये यांच्या गाण्यांना लिहिले गेले. त्या गाण्यामध्ये आचार्य अत्र्यांना हे गाणं ज्यावेळा दाखवण्यात आलं त्यावेळा ते म्हणाले होते की हे तर सोनं आहे, हे खरं सोनं आहे.
आणि त्याच्यामुळे हळूहळू त्या सगळ्या गाण्यांना प्रकाशित करण्यात आलं. पण एकूण सगळी गाणी तर काही लिहिली गेली नाही. केवळ 732 गाणी आतापर्यंत लिहिली गेली आणि यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीने त्या गाण्यांना स्वतःच्या अभ्यासक्रमामध्ये 2012 मध्ये लावलं. सोपानदेवांचा एक मुलगा होता मधुसूदन, ते पोलीस इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर मुंबईमध्ये झाले. त्यांची पत्नी होती सुप्रिया. तर त्यांचा मुलगा आणि सुप्रिया या दोघांनी मिळून प्रकाशन सुरू केलं आणि सुप्रिया प्रकाशन नावानी ही बहिणाबाईंची सगळी गाणी प्रकाशित झाली. म्हणून मी परत एकदा म्हणतो की एक अशा महिलाच्या नावानी आपल्या विद्यापीठाला जे नाव मिळालंय ते खूप योग्य आहे, आदरणीय आहे. आणि जे काही सरकारने आतापर्यंत याचा प्रयत्न केला तो खूप योग्य आहे. आणि शिक्षण नसून सुद्धा शिक्षणावरती स्वतःचे विचार मांडणे हे पण खूप आवश्यक आहे आणि ते बहिणाबाई करू शकल्या. आज आपल्या समोर एक उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन याची 34 वर्षापूर्वी शिक्षण धोरण आलं होतं. त्या 34 वर्षानंतर आज 2020 मध्ये परत एकदा शिक्षण धोरण हे आपल्या समोर आलेलं आहे. पण स्वाभाविक आहे, चॅलेंजेस आहे, पण सोबत सोबत ऑपॉर्च्युनिटी पण आहे. त्या चॅलेंजेसला सामोरं जाणं, एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून सामोरं जाणं ते यथायोग्य आहे. आपल्याला जे जास्तीत जास्त चॅलेंजेस वाटतात त्या कशी मिळतात, तर हायर एज्युकेशन मध्ये येणारी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, आपण त्याला म्हणतो ना, कोणताही तयार माल जर करायचा असेल तर त्याचा कच्चा माल चांगला हवा. जर रॉ मटेरियलच ठीक नसेल तर त्याच्यामधनं फिनिश गुड्स चांगले कसे येतील, हा एक प्रश्न आहे. म्हणून आपल्याकडे ज्या हायर एज्युकेशन मध्ये येणारे विद्यार्थी आहेत ते जर कच्चे असतील तर कसे आपण त्यांना तयार करू शकणार, हे एक मोठं चॅलेंज आहे. कदाचित या नवीन शिक्षण नीती, नवीन शिक्षण धोरण त्यांनी पहिल्यांदा हे पकडलेलं आहे की आपल्याला जर कच्चा माल तयार करायचा असेल तर त्यांनी प्राथमिक पासून, पूर्व प्राथमिक पासून याचा विचार केला. म्हणूनच जे सुरुवातीला आपल्याला मिळतं ना 5, 3, 3, 4, प्रत्येकाला शंका येते काय भानगडे 5, 3, 3, 4. म्हणजे दुसऱ्या किंवा दुसरी म्हणतो आपण शाळेमधली दुसरी पर्यंत, म्हणजे पूर्व प्राथमिक मध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं याच्या सोबत पहिली आणि दुसरी एवढ्या सगळ्या प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला संपूर्णतः मातृभाषेमध्ये शिकवलं जावं. कारण की तो लहान असतो त्यावेळेला सगळ्यात जास्त ग्रास्पिंग पॉवर त्याची असते आणि त्या ग्रास्पिंग पॉवरमुळे तो चांगल्यातलं चांगलं ग्रास करून शिकण्याचं संधी त्याला मिळते. त्याचा हा एक आढावा घेऊन ह्या नव्या शिक्षण धोरणाने घेतला आणि म्हणून जास्तीत जास्त खेळीमेळीनी शिकवणं, एक ओझं म्हणून नाही पण खेळीमेळीनी शिकवणं, अशा प्रकारे त्याला तयार करण्याचा हा प्रयत्न झाला. पण याचा अर्थ असा नाही की ह्या दुसरी नंतर त्याला तिसरी, चौथी, पाचवी, त्याच्यानंतर परत 3 वर्ष, परत त्याच्यानंतर जे 4 वर्ष, म्हणजे 12वी पर्यंत जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये 6वी पासून तर त्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळावं, त्यांनी प्रात्यक्षिक करावं, स्वतः अनुभव घ्यावा, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळा म्हणतो हँड्स ऑन. तो ॲलोपॅथीचा असो का होमिओपॅथीचा असो, तो सर्जरीचा असो का मेडिसिनचा असो, त्यांनी प्रत्यक्ष जर नाही केलं तर त्याला ते शिक्षण, त्याला ती विद्या आत्मसात होत नाही. त्यांनी स्वतः हाताळलं तरच ते तो करू शकतो. अशा प्रकारची कल्पना ही जुन्या आपल्या परंपरेमध्ये सुद्धा आहे. एक कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल, गांधीजींच्या सोबत स्वतंत्र लढेमध्ये धर्मपाल नावाची एक महान व्यक्ती होती. या धर्मपाल महान व्यक्तीने जो इतिहास लिहिला आहे आपलं पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये, 1835च्या एक कॉमन हॉल्स म्हणजे संसद जी ब्रिटनची होती त्याच्यामध्ये मॅकॉलेनी भारतीय शिक्षण कसं होतं त्या 1835ला त्याच्या माहिती त्यांनी त्या मॅकॉलेनी
आणि विलियम ग्लेड असे 2 जण त्यांनी ते मांडलं होतं की ती इतकी उच्च शिक्षण पद्धती होती त्याच्यामुळे या देशामध्ये एकही भिकारी नव्हता आणि जवळजवळ 100% सुशिक्षित लोक भारतातली होती. अशा प्रकारे त्या मॅकॉलेनी स्वतः वर्णन केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवलं की या भारताला जर तोडायचं असेल, भारताला जर गुलाम करायचं असेल तर एकच पद्धती की इथली शिक्षण पद्धती तोडायला हवी. यांना नौकर कसे बनवायचे हा एक प्रयोग त्यावेळा झाला. हा सगळा डॉक्युमेंटेशन, दस्तावेजी पुरावे या धर्मपालांनी सगळ्यांच्या समोर आणलेले आहेत आणि जी ब्रिटनची संसद आहे त्या संसदेमध्ये पण हे सगळं रेकॉर्डेड आहे. म्हणजे आपली शिक्षण पद्धती जी होती ती खूप चांगली होती आणि या मेकॉलेनी आपली शिक्षण पद्धतीला खराब केली. पण आता त्या विषयामध्ये न जाताना आपण सरळ सरळ नवी शिक्षण धोरणाच्या वरती विचार केला तर एक भाषेची मर्यादा नाहीये. 3 भाषा या नव्या शिक्षण धोरणाने आपल्या समोर आणलेलं आहे आणि त्या 3 भाषांमध्ये जास्तीत जास्त लोकल म्हणजे ज्यावेळेला 5, 3, 3, 4 ह्या बाबतीमध्ये लोकल भाषा, मातृभाषा अशा प्रकारच्या भाषेला अतिशय महत्व देऊन याच्यामध्ये असं नाहीये की इंग्लिश नाही. इंग्लिश एक विषय पण असू शकतो पण याचा अर्थ असा नाही की इंग्लिश मध्ये शिकवणं हे शालेय शिक्षणामध्ये कमीत कमी व्हावं. नाहीतर आजकाल सगळे म्हणतात ना की इंग्लिश जर नसेल तर माझ्या मुलाला विदेशात पाठवायचं असेल तर कसं पाठवलं जाईल. असं काही नाहीये. मला नाही वाटत की आपल्यासारख्या लोकांनी लहानपणी इंग्रजीमध्ये शिक्षण केलेलंच नाहीये. पण याचा अर्थ असा आहे का आज आपण इंग्लिशमध्ये नाही बोलू शकत का, आपण इंग्लिशमध्ये शिकवू शकत नाही का, आपण इंग्लिशमध्ये शिकलो नाही तरी पण आपण इंग्लिशमध्ये शिकवू शकतो. म्हणजे हा एक भाषा आहे, त्या भाषेला आपण समजू शकतो. हा भाषेचा पण याच्यामध्ये आपल्या नवीन शिक्षण धोरणामध्ये दिलेला आहे. एक विशेषतः जर विचार करायचा असेल तर एक डिग्री मिळवण्यासाठीची अभ्यासाची पद्धती, शिक्षणाची पद्धती ही आत्ता चालू आहे ही पद्धती आहे. म्हणून बऱ्याच वेळा म्हणण्यात येतं की खरोखर विद्यार्थी विद्यार्थी आहे का शिक्षणार्थी आहे. जुन्या विषयामध्ये असं पण होतं शिक्षण आणि विद्या ह्या 2 गोष्टीमध्ये सुद्धा फरक होता. तो फरक ही नवीन शिक्षण धोरण आपल्या समोर आणणार आहे. म्हणजे आत्ता विद्यार्थी हा परीक्षार्थी आहे. त्याला केवळ मार्क मिळवायचे. मला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील त्याच्यासाठी मी काय वाचावं आणि कोणत्या शिक्षकाकडे शिकायला जावं हे तो केवळ मिळणाऱ्या मार्कसाठी करतो. तर आत्ता जे नवीन शिक्षण धोरण आहे ते केवळ मार्क मिळवण्यासाठीचं नाहीये, केवळ डिग्री मिळवण्यासाठी नाहीये, तर योग्यता प्राप्त करण्यासाठीचं शिक्षण हे नवे शिक्षण धोरण आपल्याला देणार आहे. याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि शिक्षण शास्त्र या दोन्ही विषयामध्ये सुधार होणार आहे. एक लवचिकपणा असेल. आत्ता जी परिस्थिती आहे ती काय की 11वी पासूनच सुरू होतं. हा आर्ट्सचा विद्यार्थी, हा कॉमर्सचा विद्यार्थी, हा सायन्सचा विद्यार्थी. म्हणजे सायन्सचे विषय आर्ट्सचा विद्यार्थी नाही शिकू शकत. काही भागामध्ये आर्ट्सच्या विद्यार्थ्याला सुद्धा शास्त्रामध्ये आवड असते. कुठल्या तरी शास्त्रामध्ये त्याला आवड असू शकते. म्हणजे ते अगदी बांधलेलं वॉटर टाईट कंपार्टमेंट्स असं न ठेवता हे नवीन शिक्षण धोरण एक लवचिकपणा आणत आहे. त्याच्यामध्ये जे ज्या विद्यार्थ्याला आवडत असेल किंवा जे ज्या विद्यार्थ्याचं कौशल्य, बऱ्याच वेळा आपण बघतो की बाबा लहानच वयामध्ये ड्रॉइंग खूप आवडतं आणि ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि ते चित्र काढत बसतात. तर अशा माणसाला तुम्ही जर म्हटलं की नाही आता जर तुला नोकरी करायची असेल, तुला जर पुढे व्हायचं असेल तर सायन्सच घ्यायचं. त्याला आवडतं ड्रॉइंग आणि देतो आपण त्याला केमिस्ट्री. म्हणजे ते विचित्रपणा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं कौशल्य नाहीये. हाणून मारून कदाचित तुम्ही 3 इडियट्स नावाचा पिक्चर बघितला असेल तर त्या 3 इडियट मध्ये विशिष्ट आहे. एकाला फोटोग्राफर बनायचं आहे तर त्याला इंजिनियर बनवण्याचा प्रयत्न आई वडील करतात. तर ह्या नवीन शिक्षण धोरणामध्ये कौशल्य ह्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे, योग्यतेला महत्व दिलंय, पात्रता वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक विद्यार्थी, एक तरुण तो पात्र कसा होईल. एवढंच नाही
तर त्या जीवन संघर्षामध्ये, जीवन जगण्यामध्ये, जगण्याचं कौशल्य, जीवन जगण्याचं कौशल्य हे विद्यार्थ्याला मिळावं याचा प्रयत्न हा नवीन शिक्षण धोरणामध्ये करण्यात आलाय. नाहीतर काय, आत्ता जे चालतं ते एखाद्या विषयामध्ये एक्सपर्ट, निपुण होणं हा एवढाच एक विषय होतो, फक्त एका विषयामध्ये. पण जीवनाच्या संघर्षामध्ये, जीवन जगण्याचं कौशल्य हे आज शिक्षणामध्ये मिळत नाही. त्याच्याजवळ ती विद्या नाही, त्याच्याजवळ फक्त एक अकॅडमिक क्वालिफिकेशन हे एवढंच त्याच्याजवळ येतं. त्याच्याकडे पात्रता, एखाद्या पात्रता विकास कसा व्हावा, पात्रतेच्या विकासाला प्राधान्य द्यावं, अशा प्रकारचं एक शिक्षण या नव्या शिक्षण धोरणाने मिळणार आहे. एक विशेष गोष्ट आहे की ज्यावेळेला क्रिटिकल विचार करणं, हे क्रिटिकल विचार करण्याची एक व्यक्तीकडे असते, पण त्याला जेव्हा तुम्ही एकाच बाजूला मांडून ठेवून दिला की तू आता ह्याच बाजूचा, म्हणजे त्याची क्रिटिकल विचार करण्याची शक्यता खूप कमी होते. अशा प्रकारे आपण आतापर्यंत देत आलेलो शिक्षण आहे त्याच्या ऐवजी एक क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, काहीतरी नवीन करण्याची कल्पना. म्हणून आता जे नवीन नवीन आपण पाहतो ना, स्टार्टअप आहे, स्टँडअप आहे, ह्या सगळ्या गोष्टींना स्टार्टअप केव्हा, जर त्याच्यामध्ये काही क्रिटिकल थिंकिंग असेल, काही विचार करण्याची शक्ती असेल, तर तो ते करू शकेल आणि ते विचार करण्याच्या शक्तीचा विकास व्हावा, अशा प्रकारची ही नवीन शिक्षण धोरणाची पद्धती आहे. तिचे हे हेतू आहेत आणि त्याच्या आधारावरनं त्याचं स्ट्रक्चर कसं असावं हे निर्माण करण्यात आलं आहे. बरेच सगळे बदल होतील, पण हे बदल काही लगेच होणार नाही. कोणत्याही प्रकारची क्रांती नाही करायची आहे, कोणाला काही भगतसिंग बनायची आवश्यकता नाहीये. पण आत्ता जे जवळजवळ 93,000 विद्यापीठ, जवळजवळ 40,000 स्टँड अलोन इन्स्टिट्यूशन्स, 10,000 आणि 40,000 कॉलेजेस, असे सगळे आत्ता जे आपल्याकडे आहेत, तर त्या सगळ्यांमध्ये जो फेरबदल येणार आहे त्याच्यामध्ये विश्वविद्यालय, युनिव्हर्सिटीज जे आहे ते युनिव्हर्सिटीमध्ये प्रकार बनतील. एक प्रकार जो अतिशय महत्वाचा जो प्रकार येणार आहे तो प्रकार आहे की मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन रिसर्च युनिव्हर्सिटी, अशी प्रकारची टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीचा एक प्रकार येणार आहे. म्हणजे रिसर्चला प्राधान्य, पण मल्टी डिसिप्लिनरीमुळे. तुम्ही बघा आता पण जे नोबेल प्राइज विनर असे 3 शास्त्रज्ञ आलेत, त्यांनी पूर्णच्या पूर्ण भारतीय शिक्षणाच्या आधारावरती त्यांना मिळालेलं नोबेल प्राइज आहे. तर ही मल्टी डिसिप्लिनरी आहेत ते, त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं नोबेल प्राइज मिळालं. म्हणून अशी मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च एज्युकेशन युनिव्हर्सिटी बनेल. त्याच्यानंतर एक रिसर्च युनिव्हर्सिटी जिथे प्रामुख्याने रिसर्च ह्या विषयाला प्राधान्य देण्यात येईल अशी युनिव्हर्सिटी. आणि टीचिंग लर्निंग, शिकवा आणि शिका, अशा प्रकारची जी युनिव्हर्सिटी असेल ती दुसऱ्या प्रकारची असेल. म्हणजे या 3 प्रकारच्या युनिव्हर्सिटीचं विभाजन होईल. पण याच्यामध्ये नेहमी लक्षात घ्या की टीचिंग लर्निंगची जी युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये रिसर्च नाही होणार असं नाहीये. जी रिसर्च युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये शिकवणं नाही तसं नाहीये, एकटा रिसर्च नाही. हमेशा शिकण्यात आणि शिकवण्यामध्ये जे प्रामुख्याने कौशल्य येतं ते तर चालू राहणारच आहे. म्हणजे वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही, मल्टी डिसिप्लिनरी असणार आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये विद्यार्थ्याला तयार करणं हा असेल. एक अजून प्रकार आहे, आता युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, आपले जे विश्वविद्यालय, त्यांना संलग्न कॉलेजेस आहेत, अफिलिएटेड कॉलेजेस आहेत. तर अशा प्रकारच्या अफिलिएटेड कॉलेजेसची प्रथा संपूर्णपणे बंद करण्याचा धोरण या नव्या शिक्षण नीतीमध्ये आहे. पण असं नाही की उद्यापासून सुरू होऊन जाईल आणि सगळे अफिलिएटेड कॉलेजेस बंद होतील. 15 वर्षाचा अवधी दिला गेला आहे की हळूहळू हे जे अफिलिएशन प्रकार आहे तो बंद करायचा. मग काय त्या अफिलिएटेड कॉलेजनी करायचं काय, तर ही सगळी अफिलिएटेड कॉलेजेसनी स्वतःला ऑटोनॉमस,
स्वनिर्भर होण्याचा प्रयत्न करायचा, त्यांनीच त्यांचे सिलेबस बनवायचे, त्यांनीच शिकवायचं, त्यांनीच रिसर्च करायचा आणि त्यांनीच विद्यार्थ्यांना डिग्री वगैरे द्यायची. अशा प्रकारचे ऑटोनॉमस कॉलेजेस. जर एखादं कॉलेज ऑटोनॉमस नसू शकणार तर त्या कॉलेजनी का तर युनिव्हर्सिटीसाठी स्वतःचं समन्वय करून घ्यायचा, अन्यथा दुसऱ्या एखाद्या अशा ऑटोनॉमस कॉलेजशी स्वतःचा समन्वय करून घ्यायचा. अशा प्रकारची व्यवस्था या नव्या शिक्षण धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. एक अजून लवचिकपणा जे मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे, केव्हा पण शिक्षणामध्ये एंट्री, हायर एज्युकेशनची गोष्ट करतोय, केव्हाही शिक्षणामध्ये हायर एज्युकेशन मध्ये विद्यार्थी येऊ शकतो आणि बाहेर निघून जाऊ पण शकतो. उदाहरणार्थ त्यांनी 3 वर्षाचा डिग्री कोर्स करत असेल तर पहिला वर्ष त्यांनी पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्याला शिक्षण नाही करता येत तर तो एक सर्टिफिकेट त्याला मिळणार 1 वर्षाचं आणि त्याचं अकॅडमिक बँक क्रेडिट मध्ये त्याचं पहिलं वर्ष केलेलं त्याचं क्रेडिट त्याच्याजवळ राहील. आणि जर समजा त्याला परत केव्हा जर संधी मिळाली की आता तो परत शिकण्यासाठी मध्ये येऊ शकतो तर दुसरं वर्ष त्याला करायचं असेल तर त्याच्या ते बँकेमध्ये क्रेडिट पडलेलं असेल, पैसे नाही, अकॅडमिक क्रेडिट जे पडलेलं असेल ते क्रेडिट त्याला परत मिळवता येईल आणि तो परत शिक्षणामध्ये दुसऱ्या वर्षासाठी येऊ शकतो. तरी 2 वर्ष पूर्ण केले तर त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल आणि 3 वर्ष पूर्ण केलं असेल तर त्याला डिग्री सर्टिफिकेट मिळेल. अशा प्रकारची व्यवस्था या नवीन शिक्षण धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. एक नुसत्या 3 वर्षाचा डिग्री कोर्स नाही पण एक 4थ्या वर्षाचा पण आहे. म्हणजे डिग्री कोर्समध्ये रिसर्च जो विषय आहे, शोध जो आहे तो 4थ्या वर्षामध्ये जास्त प्रकार शोध असेल आणि 4थ्या वर्षानंतर त्याला एक प्रकारची ऑनर्स सारखी डिग्री त्याला मिळणार आणि त्या 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो स्वतःला पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे 3 वर्ष ज्यांनी केलेली आहे तो सरळ पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये न जाता त्या 3 वर्षानंतर त्याला डिग्री कोर्स मिळणार. ज्यांनी 4 वर्ष केले त्याला पोस्ट ग्रॅज्युएट मिळणार ऍडमिशन आणि तो पोस्ट ग्रॅज्युएट 1 वर्षामध्ये तो पूर्ण करू शकेल. अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये केली आहे. तर स्ट्रक्चर्स मध्ये पण बरेच फरक पडतील. आता ही पॉलिसी असल्यामुळे कॅबिनेटने त्याला मंजुरी दिल्यामुळे आता हे सुरू होईल. पण त्याच्यासाठी ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आत्ता UGC ला द्यायच्या आहे किंवा गाईडलाईन AICT ला द्यायच्या आहेत. पण पुढे जाता या UGC, AICT, फार्मासिटी काउन्सिल किंवा नर्सिंग काउन्सिल या सगळ्या ज्या काउन्सिल्स आहेत या काउन्सिल एकाच ठिकाणी येतील, त्यांचं एकत्रीकरण होईल आणि त्याच्यामध्ये स्टँडर्ड सेटिंग काउन्सिल, एक जनरल एज्युकेशन साठी आणि एक प्रोफेशनल एज्युकेशन साठी अशा ह्या स्टँडर्ड सेटिंग काउन्सिल्स तयार होतील. आणि त्याच्यानंतर एक जे ग्रांट्स देणार आहेत, फंडिंग करणारं जे आहे ते आता UGC फंडिंग करतं किंवा ICSSR करतं. अशा अलग अलग संस्था आहेत की ज्या फंडिंग करतात. तर आता फंडिंग करणं हे एका जागेवरून होईल आणि ते असेल हायर एज्युकेशन ग्रांट्स काउन्सिल. ती एक असेल, ती ह्या सगळ्या याला ग्रांट्स देतील, फंडिंग करतील. त्याच्यानंतर आपण माहिती आहे की NAAC आत्ता आहे आपल्याजवळ, नॅशनल एक्रेडिटेड असेसमेंट काउन्सिल. तर जे आपल्याला A+ किंवा B+ अशा प्रकारचे जे ग्रेड देते त्याच्या ऐवजी आता नॅशनल एक्रेडिशन काउन्सिल असं एक होईल जे पूर्णच्या पूर्ण भारतामध्ये हे कार्यरत असेल आणि दरेक अकॅडमिक बॉडीला अशा प्रकारचं ते एक्रेडिशन देतील. एक जे मी म्हटलं ना की UGC वगैरे सगळं जाईल, त्याच्याऐवजी हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया आता याच्यासाठी लोकसभेत जावं लागेल. जर बाकीच्या सगळ्या प्रक्रिया करायच्या असतील तर UGC, AICT या सगळ्या गाईडलाईन्स येतील, त्याच्यानंतर हे सुरू होईल. उद्यापासून सुरू होणार आहे असं नाहीये, लगेचच्या लगेच सगळं सुरू होणार असं नाही. प्रत्येकाला वेळ देण्यात आलेला आहे आणि त्या वेळेमध्ये ते हळूहळू तयार होईल. त्याच्यामध्ये दुसरं एक नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल, म्हणजे ह्या सगळ्या बॉडींसाठी UGC, AICT, ICSSR हे सगळे PCI वगैरे म्हणतो ते सगळं न राहता हे एकच असेल, नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल.
या नवीन शिक्षण धोरणामध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक अशा दोनला काही वेगळं करण्याचा प्रयत्न नाही. या दोघांना, प्रायव्हेट आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन, ग्रांटीनेड असो का सेल्फ फायनान्स असो, या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना एकसारखं मोजण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्यांना फंडिंग पण त्याप्रमाणे होईल. अशा प्रकारची व्यवस्था या नवीन शिक्षण धोरणामध्ये आहे. आता एकच फक्त विषय आहे की आतापर्यंत ज्या चालू असणाऱ्या विश्वविद्यालयात केवळ टेक्निकल युनिव्हर्सिटी, केवळ मेडिकल युनिव्हर्सिटी अशा प्रकारचं न राहता त्यांना पण बाकीचं जनरल एज्युकेशन द्यावं लागेल. एखाद्या डॉक्टरचं शिक्षण घेणाऱ्याला तबला शिकायचा असेल, बासरी वाजवायची असेल तर त्याची पण व्यवस्था याच्यामध्ये होणार आहे. अशा प्रकारचं हे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आहे आणि ते आपण पात्रता मिळवू, योग्यता मिळवू, श्रेष्ठत्व मिळवू आणि जे आपले पारंपरिक शिक्षण होतं की तिथे एक पण भिकारी नव्हता, एक पण अशिक्षित नव्हता, 100% शिक्षण हे मेकॉलेनी स्वतःच्या आपल्या कॉमनवेल्थ मध्ये, संसदेमध्ये स्वतः सांगितलेलं आहे आणि ते दस्तावेजी पुरावे आहेत. अशा प्रकारचं शिक्षण भारतामध्ये व्हावं ही एक कल्पना या नवीन शिक्षण धोरणामध्ये देण्यात आलेली आहे. एवढं बोलून मी माझी गोष्ट संपवतो. आभार. हॅलो. धन्यवाद सर. आपण उच्च शिक्षणासमोरील आव्हाने आणि त्या अनुषंगाने नव्या शैक्षणिक धोरणातील सर्व पैलू अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये उलगडून दाखवले, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर मी आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्ष कुलगुरू प्राध्यापक पी पाटील सरांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक शिरीष कुलकर्णी, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी मावलीकर, माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, माननीय अधिष्ठाता, माननीय अधिसभा सदस्य, माननीय विद्या परिषद सदस्य, प्रभारी कुलसचिव प्राध्यापक बी पवार, माननीय प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सहकारी, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनी, विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मी प्रारंभी आपल्याला शुभेच्छा देतो. कोरोनामुळे जागतिक पातळीवर अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली. असे दिवस येतील याची कल्पना देखील आपण केली नव्हती. सगळेजण आपापल्या ठिकाणी अडकून पडले असल्यामुळे प्रत्यक्ष भेटता येणे शक्य नाही. आज या नामविस्तार दिनी आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही याची खंत मनात जरूर आहे, परंतु प्रगत विज्ञान तंत्रज्ञानामुळे आपण ऑनलाईन एकमेकांच्या संपर्कात आहोत. मित्रांनो, कोणतेही पुस्तकी शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेला देण्याचा इतिहास आपल्या देशात पहिल्यांदाच घडला. औपचारिक शिक्षणाचा कोणताही स्पर्श झाला नसला तरी बहिणाबाई चौधरी यांनी जीवनाच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून अक्षर साहित्य निर्माण केले आहे. बहिणाबाई हे नाव खानदेशातील शेती मातीशी इथल्या समसंस्कृतींशी अगदी सहजपणे जोडले गेले असल्यामुळे त्यांचे नाव या विद्यापीठाला देणे म्हणजे इथल्या कष्टकरी वर्गाचा, खेड्यापाड्या शेतकऱ्यांचा, स्त्रियांचा गौरव आहे. हा नामविस्तार इथल्या खेड्यापाड्यातील युवक युवतींशी अटूटपणे जोडला गेला. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. इतक्या सोप्या आणि साध्या शब्दात इथल्या शेतीची नाळ बहिणाबाईंच्या कवितांमधून व्यक्त होते. जीवनाचे गहन तत्वज्ञान त्या साध्या आणि सोप्या शब्दात सहजपणे मांडतात. नको हात माझा पाहू, माझं दैव मालिक आहे, माझ्या दारी नको येऊ. असे जेव्हा बहिणाबाई म्हणतात तेव्हा त्यांची जगण्यावर श्रद्धा जरूर आहे, मात्र त्या दैववादी नाहीत, कारण स्वतःच्या कर्तबगारीवर त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणूनच बहिणाबाईंच्या कर्तबगारीची विचारधारा घेऊन या विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे.
गेल्या 30 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या विद्यापीठाने खानदेशातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. उच्च शिक्षणातून पदवी मिळत असल्या तरी रोजगाराबाबत व्यवहार कळेलच असं नाही. अशा परिस्थितीत बहिणाबाई या आपल्याला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे त्यांचे नाव विद्यापीठाला देणे म्हणजे औपचारिक शिक्षणासोबतच जीवन व्यवहारातील संकटावर मात करण्याचे भर देणाऱ्या अनौपचारिक शिक्षणासाठी देखील महत्वाची आहे. आज कोविड-19 विषाणूमुळे माणूस अस्वस्थ झालाय. सगळ्यांचे आयुष्य पणाला लागले, हतबल झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर, असं वर्णन बहिणाबाईंनी आपल्या जगण्याविषयी करून ठेवलंय. मात्र या स्थितीत आपण खचून जाता कामा नये. याही परिस्थितीवर आपण निश्चित मात करू असा विश्वास आहे. करोना नंतरचे जग फार वेगळे असणार आहे. शिक्षण क्षेत्रातील खूप मोठे बदल होऊ घातले. आजचे वक्ते प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सर यांनी या संदर्भात सविस्तर भूमिका मांडली. अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करावे लागणारच आहे. या सगळ्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याही लक्षात घेतल्या जात आहे. नुकतेच नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाले. या सगळ्या परिस्थितीत आपल्याला अपडेट राहावे लागणार आहे. बहिणाबाईंचे जगण्याचे तत्वज्ञान आजच्या काळात मानसिक बळ देणारे ठरणार आहे. मला खात्री आहे की आपण या अचानक उद्भवलेल्या आपत्तीतून लवकरच बाहेर पडू आणि पुन्हा जोमाने कामाला लागू. येत्या शनिवारी आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आणि विद्यापीठाचा 30वा वर्धापन दिन देखील आहे. या प्रसंगी मी नामविस्तार दिन, स्वातंत्र्य दिन आणि विद्यापीठ वर्धापन दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक शिरीष कुलकर्णी सर यांनी ऑनलाईन संवाद साधल्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्राध्यापक पी.पी. पाटील, प्रकुलगुरू प्राध्यापक पी.पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्राध्यापक बी.व्ही. पवार, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच अधिसभा आणि विद्या परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, माननीय प्राचार्य, प्राध्यापक, विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी या सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.